नमस्कार. आपण आता आहोत सावडाव येथील प्रेक्षणीय स्थळाकडे, म्हणजेच सावडावच्या धबधब्याकडे. सावडाव हे कणकवली येथे वसले आहे. तर आता मी दाखवायला आणलाय तो सावडाव येथील धबधब्याला. तर या जरी आता मान्सूनचा सीझन नसला, म्हणजेच पावसाळी सीझन नसला, तरी सावडावचे दृश्य हे लोभनीय असे आहे. आपण बघू शकता, आपण आता पोहोचतोय ते सावडाव येथील धबधब्याची सुरुवात कुठून होते ते बघायला. मी इथे बऱ्याचदा येऊन गेलोय ते सावडावच्या धबधब्याकडे. आता तुम्ही बघू शकता सावडावच्या धबधब्याची सुरुवात कुठून होते. सावडावचा धबधबा हा येथून सुरुवात होतो आणि येथून खाली पडतो. तो लोभनीय असतो तो सावडावचा धबधबा. परंतु आता पाऊस नसल्या तरी सावडावचा धबधबा बघण्यासारखा आहे. आम्ही मुद्दामच अशा थंडीच्या दिवसात व्हिजिट दिली आहे. तर आता आपण खाली जाऊया सावडावच्या धबधब्याकडे. आपण बघू शकता गावकऱ्यांनी या पर्यटकांसाठी किती बसण्यासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी किती सोय केली आहे. पर्यटकांचा लोंढा इथे दिवसभरात भरपूर वाढतो. तो पावसात इथे गर्दी तुफान असते. याखेरीज हे पर्यटकांसाठी भरपूर अशी सोय करतात हे सावडाव येथील ग्रामस्थ. त्यांच्या काळजीपोटी सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या गेल्या आहेत. पूर्वी येथे निसर्ग निर्मित पायवाट होती. ही पायवाट पर्यटकांसाठी व्यवस्थित नसल्या कारणाने येथे सिमेंटचे पायऱ्या बांधण्यात आल्या. त्याप्रमाणे साईडला पकडण्यासाठी ग्रिल, येथे बघा पकडण्यासाठी ग्रिल असे बांधण्यात आलं. तर आता आपण वाट बघत असणाऱ्या सावडावच्या धबधब्याकडे आपण पोहोचतो. आपण म्हणत असाल सावडावचा धबधबा म्हणतोय, परंतु सावडावच्या धबधब्याला पाणी कसं नाही. तर आता आपण आलो थंडीच्या सीझनमध्ये. आपल्याला लक्षात आलंच असेल, पहिल्यांदा मी आपल्याला सांगूनच ठेवलं आधीच की मान्सूनच्या सीझनला आपल्याला यायला भेटत नाही. तर आपण थंडीच्या सीझनला आलो. तर आता आपण बघू शकता हे दृश्य. येथून खाली सावडावचा धबधबा बघण्यासारखा असतो. आणि आपण बघू शकता हे निसर्गाचं देणं आहे. संपूर्ण या काळ्या अशा वेगवेगळ्या चिरा गेलेल्या दगडात, खडकात हे असं मध्ये पिंपळाचं हिरवं असं झाड आहे. आणि ते सुद्धा एकच, त्याची मुळं वगैरे बघू शकता. ते पाणी शोधत खाली आलंय. आणि ते एकच झाड असं हिरवं असं 12ही महिने टिकून आहे. त्यानंतर खाली बघू शकता, जरी धबधबा चालू नसला तरी इथल्या पशुपक्ष्यांसाठी निसर्गाने देणं म्हणून पाण्याची सोय केलेली आहे. तर आता आपण माझ्या मागोमाग या, सावकाश या. वाट जरा विचित्र आहे परंतु बघण्यासारखी आहे. तर आता आपण बघू शकता येथील झरा. हा झरा निसर्गनिर्मित चालूच असतो 12ही महिने. आता आपण जरा पुढे जाऊया, माझ्यासोबत या, सावकाश. तर हे दृश्य बघण्यासारखं आहे. तर आता आपण बघतच आहात, धबधब्याला पाणी नसले तरी येथे पाणी कुठून येते. तर हे निसर्ग निर्मित पाणी आहे. याला डोह असे म्हणतात. डोहाच्या चारी बाजूने आता सध्या झरे वाहत आहेत. आपण बघू शकता खडकामध्ये हे पाणी आहे. माती वगैरे आपल्याला काही सापडणार नाही इकडे. आजूबाजूला हिरवळ, मध्ये असे हे डोह बघण्यासारखं आहे. धबधब्याचा आवाज नसला तरी झऱ्यांचा आवाज मात्र आपल्याला ऐकूच येत असेल. तर हा आहे झरा आणि झऱ्याचा आवाज. सध्या या डोहामध्ये छोटी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. मच्छी म्हणजे मासे, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. तेही आपण दिसले तर बघू शकता. आणि या डोहामध्ये छोटे खेकडे, छोटे मासे असे या डोहात आपल्याला दिसू शकतात, असतात, राहतात.